Yesterday, I taught you about probability distribution of X and PMF म्हणजेच probability mass function. Probability mass function म्हणजे काय? So it is a probability of a discrete random variable. ठीक आहे? आणि probability distribution चे प्रॉब्लेम आपण दोन घेतले आहेत. When 3 coins are tossed, 2 dice are thrown. त्याचाच प्रॉब्लेम आणखीन कंटिन्यू करतो मी आज. 2 fair dice are thrown. Probability distribution चा प्रॉब्लेम आहे. Find the probability distribution of the sum of the numbers appearing on the uppermost face. ठीक आहे? पहिले लाईनचा अर्थ पाहून घ्या. It is a popular experiment of probability. 2 fair dice are thrown. 2 डाय ज्या सापशिडीचे गोट्या असतात क्यूब ते फेकायचे. सो फक्त तेवढंच लिहितो मी. When 2 fair dice, हे पहिली लाईन, dice are thrown, then आता हे काम तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. कालच्या प्रॉब्लेम मध्ये हे सॅम्पल स्पेस आलेली आहे. ठीक आहे? सो 1 1 1 2 1 3 1 6 पर्यंत घ्या आणि असं 6 लाईन मध्ये हे सॅम्पल स्पेस तुम्ही कंप्लीट करायची. ओके? Therefore, n of s is equal to 36. You have to complete this sample space. हे कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण कंप्लीट केली आहे. तसंही हे पॉप्युलर आहे, तुम्हाला येते असं समजून पुढे चाला. ठीक आहे? सो 2 फेअर डाईज आर थ्रोन. तर 2 डाईज फेकल्यावर, थ्रो केल्यावर आपल्याला अशी सॅम्पल स्पेस भेटते. ओके? 36 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दिस यस. पुढचा प्रश्न वाचा. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. काल तुम्हाला एक टेबल शिकवला आहे स्पेशल. त्या टेबलचं नाव आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. त्या टेबल मध्ये काय काय असतो? सो एक रो असा यक्सचा असतो आणि दुसरा त्याचा PMF. X is a discrete random variable आणि P of X is PMF, probability of X. तर या दोन लाईनच्या टेबलला आपण म्हणतो probability distribution of X. probability distribution तो शब्द पाठ कराच तुम्ही, पण त्याच्यासोबत ऑफ एक्स हे पाठ करा. मग एक्स कोण इथं डिसाइड करावं लागते आपल्याला. हे पहा, फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ. हे जे काही लिहिलं आहे ना, याले मी एक्स मानलो. त्याने नाही दिला एक्स. आपल्या प्रॉब्लेम मध्ये एक्स नाही आहे कुठंच. कधी कधी देते तो, कधी कधी नाही देते, तर आपल्याला सिलेक्ट करावं लागते. फाइंड द प्रोबॅबिलिटी. या टेबलचं नाव काय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. आणि आपल्याला विचारला आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. सो आय सिलेक्ट हियर एक्स इज इक्वल टू, व्हॉट इज एक्स? सम ऑफ द नंबर्स appearing on the uppermost faces. Sum of the numbers appearing on the uppermost faces. On the uppermost face. याचा अर्थ काय? जेव्हा आपण 2 डाय फेकतो, थ्रो करतो, तेव्हा हे जे रिझल्ट येतात ते रिझल्ट म्हणजेच अप्पर मोस्ट फेस वरचे नंबर्स आहेत. त्या क्यूब वर जे नंबर येतात 2 डाईज वर, सो त्याच्या वरचे 2 नंबर्स आहेत. दोज आर कॉल्ड रिझल्ट्स ऑफ आवर एक्सपेरिमेंट. तर आपल्याला काय करायचं आहे? सम ऑफ दोज नंबर्स घ्यायचा आहे. या नंबर्सचा सम घ्यायचा आहे. बोला, जर हे सर्वात मिनिमम आहे 1 + 1 2 सम होते. इथं एक्सच्या व्हॅल्यू कोण राहणार? सम ऑफ धीज नंबर्स. याच्यानंतर 1 2 येते, तर 1 2 चा सम 3 होते. मग 1 3 येते, त्याचा सम 4 होते. मग 1 4 येते. असं मी सगळं लिहित नाही, पण सांगतो. 1 4 याचा सम 5 होते. 1 5 येते, मग नंतर 6. ठीक आहे? मग
2 1 2 2 2 3 त्याचा सम 3 4 5 6 असं येत राहील आणि 2 5 चा सम 7 येईल. असं करता करता 6 6 पर्यंत 12 सम येते. 8 9 10 11 12. म्हणजे हे याच्यात ज्या जेवढे ब्रॅकेट्स आहेत 36 त्याच्यात सम पॉसिबल सम किती आहे? पॉसिबल म्हणजे पुरे करेक्ट लिहायला लागते. सो याचा सम 2 आहे, नंतर 3 4 5 6 शेवटचा सम 12 आहे. 11 नाही आहे. सो 6 5 किंवा 5 6 this gives you sum 11. All the brackets are present having this sum. So these are the values of x. आपल्याला काढायचं काय परत आहे का? फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ x. हे टेबल काढायचं. मग या टेबल मध्ये काय काय लागते ते तयारी चालू आहे आपली. सो x च्या व्हॅल्यूज these are values of x. These are values of x. आता आपल्याला लागण यांच्या प्रोबॅबिलिटी. तर या सर्वांच्या प्रोबॅबिलिटी एक तर कालच्या मेथडने काढा, नाही तर आपण डायरेक्ट P of A is equal to N of A upon N of S हे आपली जुनी डेफिनेशन आहे. सो आय विल राईट इट. ओके. तर हे जे 36 ब्रॅकेट्स आहेत हे आपल्या डोळ्यासमोर चमकले पाहिजे. सध्या मी लिहिले नाही आहे पण तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. सो आय एम कंटिन्यूइंग. कालच्या मेथड मध्ये मी प्रोबॅबिलिटीज ज्या काढल्या एक्सच्या त्या वेगवेगळे एक्सच्या व्हॅल्यू घेऊन काढल्या. आज एक्सच्या व्हॅल्यूज खूप साऱ्या आहेत म्हणून मी थोडं टेबल असं व्हर्टिकल फॉर्म मध्ये करतो. आय रिक्वायर हिअर 2 कॉलम्स. एक एक्सचा कॉलम आणि एक पी ऑफ एक्स. या 2 कॉलमला मिळून आपला बनते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. What is this atom? आता x म्हणजे सम ऑफ द पेयर आहे आपलं 2 डाईज. आपला एक्सपेरिमेंट काय चालू आहे? 2 डाईज आर थ्रोन. 2 डाय फेकल्यानंतर त्याचा x काय घेतला आपण? इथं x लिहिलं होतं मी. इट इज द सम ऑफ दिस 2 नंबर्स, द सम ऑफ द रिझल्ट्स ऑन द अपर मोस्ट फेसेस. तर ज्याचा सम 2 आहे तेवढे एलिमेंट इथं लिहायचे. थोडी स्टाईल बदलून लिहायची, बाकी काही नाही. आणि मग हे कोण आहे? याचा सम 2 आहे. 1 + 1 2. मग याची प्रोबॅबिलिटी काढायची. हे तुमच्यासाठी ए झाला. ए इज अ सेट कंटेनिंग सम 2. हे याचा अर्थ आहे सम इज 2. तर याच्या नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे? 1. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी देन? P of A is equal to N of A upon N of S. याची ओके. आता सम 3 याने सम वाचत जा. सम इज 3. तर सम 3 वाले ब्रॅकेट पाहिजे पाहिजे. सो इट इज 1 2 आणि 2 1. जेवढे आहे तेवढे सर्व तुम्हाला लिहायला सुटलं नाही पाहिजे कुठे. अँड दिस इज ए सेट फॉर मी अँड P of A चा फॉर्म्युला लावीन मी N of A upon N of S. ए काउंट म्हटलं की याच्यात सम 3 आहे. सम इज 3 या लाईन मध्ये. ओके. तर P of A is equal to number of elements are 2 upon 36. सध्या कॅन्सल करू नका, राहू दे. ठीक आहे. सम 4 याचा अर्थ आहे सम इज 4 असे वाले ब्रॅकेट लिहायचे. 1 3 2 2 3 1. ओके. असं चालत राहते. अँड this numbers quantity याला A set assume करा. It contains 3 elements. Okay. P of A. आता इथं probability डायरेक्ट लिहा. N of A upon N of S. N of S 36 आहे. Okay. So therefore इथं डायरेक्ट लिहायचं. You don't cancel this. कॅन्सलची काही खास गरज नाही आहे. सांगतो मग का गरज नाही. आता सम इज 5 असे वाले ब्रॅकेट लिहा. हे ब्रॅकेट कुठून शोधायचे? यूज सॅम्पल स्पेस टू राईट दिस. ठीक आहे. 1 4 सम 5 वाले ब्रॅकेट शोधून राहिलो. 2 3
3 2 सम 5 आहे हा 4 2 आणि 5 1 कोणी सुटलं नाही पाहिजे काऊन की याच्या क्वांटिटीवर आपली प्रोबॅबिलिटी आहे सो दिस इज ए सेट फॉर यू ए म्हणजे काय पी ऑफ ए चा फॉर्म्युला लावतो म्हणून सो सम इज 5 त्याचे हे ब्रॅकेट्स ए इज द सेम सो पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस एन ऑफ एस तो 36 आहे 1 2 3 4 5 नाही हे चुकलं माझं हे सम 6 झालं ना सॉरी सम 5 पाहिजे सॉरी सम 5 हे चुकलं होतं सो 4 1 पाहिजे सो 1 2 3 4 4 अपॉन 36 आता सम 6 मला ओके सम 6 म्हणजे 1 5 2 4 3 3 सम 6 आलं पाहिजे सम इज 6 4 2 इथं येईल 4 2 so 5 1 बस 6 1 9 7 होते 7 so this is a set for us a मानायचा 1 2 3 4 5 आहे हा p of a is equal to n of a upon n of s हे क्रमात चालू आहे आपलं मस्त ठीक आहे कॅन्सल याच्यासाठीच नाही करायचा की हे क्रम आपल्याला मस्त समजते नाव सम 7 x चा अर्थ आहे सम इज 7 या 7 वाले कोण कोण आहे ब्रॅकेट शोधून इथं लिहायचा 2 5 3 4 4 3 5 2 6 1 दॅट्स ऑल कोणी सुटलं नाही पाहिजे याला ए माना दिस इज द ए सेट कंटेनिंग सम ऑफ द डाइस इज 7 7 आला बोला 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट्स n of a is 6 therefore p of a is equal to n of a upon n of s आता सम 8 वाले ब्रॅकेट घ्या आता 1 ची लाईन खतम झाली आहे शेवटचा नंबर होता सम 8 2 6 okay 3 5 8 होते 4 4 5 3 6 2 प्रत्येक लाईन मध्ये एक एलिमेंट राहते असलं तर ठीक आहे सो नाव काउंट द नंबर 3 4 5 सो इट इज 5 upon 36 n of a upon n of s सम 9 आता रिड्यूस होत जाईल इथून इथपर्यंत इन्क्रीज झाला आता रिड्यूस झाला बरोबर सम 9 या 2 च्या लाईन मध्ये नाही आहे हा 3 6 9 4 5 5 4 6 3 so these are the 4 brackets containing sum 9 and याले a set 1 and p of a सम 9 a सेट आहे तर हे सेट बनवलं आता या सेटची प्रोबॅबिलिटी काढायची प्रोबॅबिलिटी 4 upon 36 ठीक आहे सो सम x चा अर्थ आहे सम 10 या 10 वाला याच्यात 3 मध्ये नाही आता 4 6 5 5 6 4 एका लाईन मध्ये एक समजा 4 च्या लाईन मध्ये एकच नंबर आहे एकच पेयर आहे नाउ these are 3 therefore probability is 3 upon 36 समजले का याने ए सेट मानायचा वारंवार सांगत आहे आणि p of a equal to n of a upon n of s ठीक आहे सम 11 याच्यात काही जास्त नाही आहे 5 6 आणि 6 5 फक्त दोनच ब्रॅकेट सापडतात 11 सम होते there are two brackets probability is 2 by 36 लास्ट is 12 सम येणारा एकच मायकाला आहे 6 6 so it is 1 upon 36 that's all आखरी है ठीक है so this is the probability distribution of x
आपलं काही चुकलं की नाही हे बघासाठी तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगितली होती PMF ची. हे PMFच आहे. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी मस्ट बी 1. तर पहा याचा खालचा 36 LCM आहे. हे 36 याच्यासाठी ठेवला आहे, कापकूप नाही केले. वरचा डायरेक्ट ऍड करा, मला ओरलच करा, रायटिंग मध्ये काही गरज नाही. आपल्याला जेवढा प्रॉब्लेम विचारला तेवढ्या प्रॉब्लेमचा आन्सर मी दिला आहे. ओके. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 5 15, 15 15 15 21 15 11 24 30 30 30 आणि 3 33 34 35 36 36/36 येते 1. करेक्ट आन्सर येते. तुम्ही बघून घ्या. म्हणून आपण 36 कॅन्सल नाही केला आहे शेवटच्या कॉलम मध्ये. दिस कम्प्लीट्स द टेबल. तर मला वाटते आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या शब्दाचा अर्थ थोडाफार आपल्याला समजला असेल. इट इज अ टेबल कंटेनिंग 2 rows. वन इज एक्स चा रो आणि दुसरा आहे P of X. ठीक आहे. चला मी हे 2 सिंपल प्रॉब्लेम तुमच्यासाठी देतो, तर हे जरूर करा जेणेकरून याचं थोडंसं काहीतरी आपल्याला समजेल काय केलं आहे म्हणून. सो अ फेअर डाय इज थ्रो. एकच डाय फेकल्या गेली, त्याची सॅम्पल स्पेस आपल्याला माहित आहे 1 2 3 4 5 6. ओके. सो लेट X denote the number of point appearing on the uppermost faces. त्या uppermost face वर जो पॉइंट येते तोच. ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ X. त्यांनी X दिलाय. X म्हणजेच काय, जो नंबर वरती येते तोच, त्यानेच म्हटलं X. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ टेल्स इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. आपण पहिला प्रॉब्लेम 3 कॉइन टॉस केला आहे. हे 2 कॉइन किंवा 2 टॉसेस ऑफ अ कॉइन एकच गोष्ट आहे. 2 कॉइन टॉस करणे, एक कॉइनला 2 वेळ टॉस करणे, गोष्ट एकच आहे. सो याचा प्रॉब्लेम आहे. इट इज व्हेरी सिंपल अगेन. अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ X. याला X घेता. X इक्वल टू नंबर ऑफ टेल्स. आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ हेड घेतला होता. आता हे म्हणते तर टेल घेऊन टाकू आपण. ओके. इट इज व्हेरी सिंपल. याची दोघांची स्टाईल आपण पहिला प्रॉब्लेम जे सोडवला आहे, पहिला आणि दुसरा कालच्या सारखं त्याप्रमाणे करायचं आहे. आज आपण जे प्रॉब्लेम केला आहे ते X च्या वेळी जास्त होत्या म्हणून उभं केलं टेबल. बाकी जनरल टेबल आपल्या कालच्या सारखेच राहील. सो फॉलो दॅट मेथड. Listen this question. Verify whether each of the following functions, याला फंक्शन म्हटलं आहे, can be regarded as PMF. PMF म्हणजे probability distribution. आपलं तेच चालू आहे, दुसरं चालूच काय, PMF आणि probability distribution. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला PMF ची डेफिनेशन वाचा लागेल. PMF प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. PMF चं सिम्बॉल हे आहे. हे जे लिहिलं आहे नाही, हे X म्हणजे कोण आहे, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, आणि हे आहे PMF. परंतु हेच PMF होय की नाही हेच विचारलं आहे. आपण सिम्बॉल तर लिहिलं, परंतु प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे होय की नाही, या टेबल मध्ये लिहिलेलं हे खरोखर PMF होय की नाही असा प्रश्न आहे. व्हेरीफाय वेदर ईच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स, याच्या बाबतीतच म्हटलं त्यांनी फंक्शन, कॅन बी रिगार्डेड ॲज PMF. म्हणजे प्रश्नाचा अर्थ इकडे ऐकून घ्या. या टेबल मध्ये जे P of X लिहिलं आहे तो PMF होय की नाही, हे PMF होय की नाही, याच्यासाठी डेफिनेशन वाचा लागतं. See, what is the definition of PMF? याच्या मेन काय वाचायचं, त्याच्यात 2 कंडिशन लिहून दिली आहे. All Px is must be less than equal to or must lie between 0 and 1. All Px. त्याच्यात 2, या PMF च्या डेफिनेशन मध्ये 2 कंडिशन लिहून दिली आहे. आणि सेकंड कंडिशन आहे,
सर्व दुसरी सम ऑफ ऑल पी एक्स मस्ट बी 1. हे कंडिशन सांगितली आहे तुम्हाला. हे दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर हेच जो पी ऑफ एक्स आहे तो पीएमएफ राहील. अरे आय एम रीडिंग द डेफिनेशन ऑफ पीएमएफ. पीएमएफ मध्ये काही जास्त वाचू नका. पी ऑफ एक्स इज अ सिम्बॉल ऑफ पीएमएफ. probability of x. x is a discrete random variable. ओके, तर हे पीएमएफ होय की नाही आपल्याला चेक करायचं आहे. तर चेक करायसाठी हे दोन कंडिशन लिहून दिले आहे. ऑल पी एक्स चा मतलब ह्याच्या प्रोबॅबिलिटी दिल्या आहे की नाही, याला म्हणतात ऑल पी एक्स. ऑल पी एक्स मस्ट लाय बिटवीन 0 and 1. दुनियामध्ये कोणतीही प्रोबॅबिलिटी 0 आणि 1 च्या मधेच असते, लक्षात ठेवा. आणि सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. तर हे जे प्रोबॅबिलिटीचे आन्सर दिले आहेत नाही त्यांचा सम किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. तर मी सांगतो ना बरोबर व्यवस्थित. ओके, तर हे जे टेबल आहे हे आपण जे आता काढले की नाही टेबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्याच्यासारखं आहे. परंतु प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये हे जे सेकंड लाईन आहे हे पीएमएफ चीच असते. पण सध्या आपल्याला चेक करायचं आहे हे पीएमएफ की नाही. चेकिंग साठी हे दोन कंडिशन. पहिली कंडिशन तर फक्त ऑब्झर्व करायला लागते. ऑल पी एक्स मस्ट लाय बिटवीन 0 and 1. हे जे आन्सर आहे ना खालचे 1 2 3 4 हे 0 आणि 1 च्या मधात असले पाहिजे. 1 चालते पण 0 आणि 1 च्या मधात. हे पहा 0 पॉइंट समथिंग बोलो 0 आणि 1 च्या मधात आहे, पास. पहिली कंडिशन पास होईल. नाउ टेक द सम ऑफ ऑल पी एक्स. सम हे जे खालचे पी एक्स होईल की नाही यांचं सम घ्या. मी थोडस व्यवस्थित असा ओरल एक वेळ घेऊन दाखवतो. बोलो 0.5 हे 0.7 हो गया. या दोघांना ऍड करा 0.30 झाला 0.30 आणि या दोघांचं झाला 0.7 हे झाला 10. बरोबर आ गया सम 1 आला. हेन्स पप्पू पास हो गया. कैसा या पीएक्स न हे दोन्ही क्रायटेरिया पास केल्या. या दोन्ही क्रायटेरिया पास जो करल तो पीएक्स पीएमएफ राहील. बस संपलं आपलं या प्रॉब्लेम मध्ये काहीच नाही, जास्त टेन्शन नाही आहे. पीएमएफ ची डेफिनेशन चेक करायची आहे, बस संपलं. अरे मी टावरी मास्टरच होय हे चेक करायचं आहे. कसं काय, या दोन कंडिशन पीएक्स लिहिलाय तो खरोखर पीएमएफ होय की नाही याच्या कंडिशन मध्ये बसते की नाही तेवढं चेक करा. नाही बसत असेल तर नाही म्हणून द्या तो पीएमएफ नाही. तर पहिली कंडिशन काय, हे सर्व जे आन्सर आहे पी ऑफ एक्स चे एक्सच्या व्हॅल्यूशी काही घेणं देणं नाही. किती असो किती कशी असो याच्या व्हॅल्यूशी आपलं घेणं देणं याच्यासोबत आहे. ठीक आहे, तर सर्व पी एक्स 0 आणि 1 च्या मधात असले पाहिजे. ते फक्त ऑब्झर्व करावं लागते. ठीक आहे. दुसरा या सर्वांचा सम किती आला पाहिजे, सम ऑफ ऑल मस्ट बी 1. आता या प्रॉब्लेम मध्ये तर येत आहे म्हणून दिलेला पीएक्स या टेबल मध्ये दिलेला पीएक्स पीएमएफ होय. these are conditions of पीएमएफ. एक काम आणखीन सांगतो तुम्हाला, हे टेबल रीड करणं आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी 2 लाईन लिहिणं आवश्यक आहे. ये देखो रीड कसं करायचं. पुट x इक्वल टू 0 तर p ऑफ 0 मध्ये हे गिवन आहे p ऑफ 0 इज इक्वल टू 0.5 लिहिता आलं पाहिजे आपल्याला. पुट x इक्वल टू 1 इथं p ऑफ 1 इज इक्वल टू 0.2. पुट x इक्वल टू 2 इथं p of 2 is equal to 0.18. Put x equal to 3 इथं पुट करा. It is equal to 0.1. तर याला म्हणतात टेबल रीड करणे. ओके, आता we observe that p of x is less than equal to 1 for all x. हे जेवढे x होते की नाही यांच्याच व्हॅल्यू आहे. हे सर्व आन्सर जे लिहिले आहे मी हे वाले हे सर्व 0 आणि 1 च्या मधात आहे. फॉर ऑल x झाली पहिली कंडिशन पास. अँड सम ऑफ px
सम ऑफ पी एक्स चा मतलब काय, या सर्वांचा सम घ्या. मी घेतो असं लिहिताना असं लिहा, हे देखो पी ऑफ एक्स इक्वल टू 0 प्लस पुट एक्स इक्वल टू 1 इथं पी ऑफ 1 पुट एक्स इक्वल टू 2 इथं पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3. बोला जेवढे एक्स दिले होते मी याच्यात पुट करून सम घेतलं की नाही. आता यांचे नंबर पुट करा. पी ऑफ 0 इज 0.5, पी ऑफ 1 इज 0.2, पी ऑफ 2 इज 0. आणि पी ऑफ 3 इज 0. इट इज 1. आपण टोटल मारली होती, सम इज 1. जर हे आलं देअरफॉर हे दोन्ही कंडिशन पास झाले, म्हणून दिलेला पी एक्स पी एम एफ होय. बस एवढंच लिहायचं आहे. देअरफॉर गिवन पी एक्स, हे झालं, दोन्ही कंडिशन पास झाल्या. देअरफॉर गिवन फंक्शन, गिवन हे फंक्शनच होय, पी एक्स इज पी एम. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, या टेबल मध्ये असणारा पी ऑफ एक्स पी एम एफ होय की नाही. आणि पी एम एफ च्या दोन कंडिशन तुम्हाला सांगितल्या आहे. सो दिस इज फर्स्ट कंडिशन. पाठच करायचे, हे डेफिनेशन आहे पी एम एफ ची. दिस इज डेफिनेशन ऑफ पी एम एफ. If these two conditions are satisfied, then it is PMF. कोण PX? PX is PMF. याले म्हणतात, हेच आहे फंक्शन. याचं नाव आहे ना प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर हे फंक्शन सारखं आहे ना, एफ ऑफ एक्स सारखं चित्र आहे. हे PMF होय की नाही याला चेक करायचे हे दोन कंडिशन. चला, तो P of x, this table is looking like probability distribution. परंतु हे पहा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे टेबल 5-5, 4-4 काढले आहे अजून. त्याच्यात काय काढत असतो, हे वरचा तर एक्सची लाईन ठीक आहे, एक्सच्या व्हॅल्यू दुसऱ्या लाईन मध्ये पीएमएफ असतो. या प्रश्नात टेबल तर त्याच्यासारखंच आहे, परंतु हे पीएमएफ आहे की नाही हे शंका आहे. मागचा पहिला प्रॉब्लेम पास झाला. जर हे पीएमएफ ची लाईन असली तर जर यांनी या कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर हेच टेबल आपलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं बनते. पहिला मला टेबल झाला आहे पास. काऊन की पहिल्या टेबल मध्ये हे पी एक्स यांनी दोन्ही पास केला, म्हणजे तो पीएमएफ होता. आणि खालची लाईन जर पीएमएफ असली तर या टेबलचंच नाव आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आतापासून नाही बोलू शकत. पहिले तुम्ही एकच काम करा, पीएमएफ होय की नाही. या चलो चेक करें. पहिले एक काम करायचं, पहिले थोड़ा ओरल चेक करायचा. देखो, ऑल प्रोबेबिलिटीज मस्ट बी इन बिटवीन 0 and 1. हे जे खालचे आन्सर आहे ना, हे तिन्ही आन्सर 0 आणि 1 च्या मधात होय की नाही पहा. बघा 1 चालते आपल्याला, इक्वल टू हे बी चालतात. हे नाही चालत, हे 0 आणि 1 च्या मधात थोडी आहे. मग हे फेल होय. आणि दुनियामध्ये कोणती प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह नसते, समजले का. हे प्रोबॅबिलिटीचा आन्सर आहे. वरचा निगेटिव्ह चालते, खालचा निगेटिव्ह नाही चालत. निगेटिव्ह काऊन नाही, 0 आणि 1 च्या मधात नाही बसत. आणि सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. या तिघांचा सम घ्या बरं. बोलो 1 आता. ये देखो, ये दोनों कॅन्सल अँड 1 इज आन्सर. सेकंड प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली, पण पहिली नाही झाली. पहिली काऊन नाही झाली, हे वाले क्वांटिटी थोडी चुकीची आहे, निगेटिव्ह आहे. प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह असली पाहिजे, या कंडिशन मध्ये नाही बसत. ठीक आहे. तर एक काम करतो, लिहिताना थोडंसं व्यवस्थित लिहितो. बोलो x इक्वल टू -1 पुट करायचे. x इक्वल टू -1 अंदर जसं fx मध्ये करतो. x इक्वल टू 0 करा, p ऑफ 0 पुट x इक्वल टू 1, p ऑफ 1 इज इक्वल टू 0. हे झाला गिवन डाटा. ठीक आहे. आता इथं पहिलीच कंडिशन फेल झाली, दुसरी पास आहे वाटलंस.
पण दुसरी पास करून काय करता, पहिले 10वी करावं लागेल, मग 12वी करावं लागेल. 10वी फेल आहे तर 12वी पास होऊन काही फायदा नाही. ठीक आहे. सो सिन्स p of -1 is -2 -0.2 it is less than 0. हे आपल्याला 0 पेक्षा मोठं पाहिजे, 0 आणि 1 च्या मधात पाहिजे. ठीक आहे. Therefore given function किंवा given px is not p of f. काहून नाही आहे? या एकट्या माणसाने बिघडवलं का, यानी हे कंडिशन सॅटिस्फाय नाही केली. समजले का? सो फर्स्ट कंडिशन इज फेल. ठीक आहे. हे लिहिलं आहे मी बरोबर. कंडिशन लर्न करून ठेवा. हे लेस देन 0 लिहिलं आहे. निगेटिव्ह नाही पाहिजे प्रोबॅबिलिटी. इट मस्ट लाय बिटवीन, जेवढे प्रोबॅबिलिटीचे आन्सर आहे सर्वचे सर्व 0 आणि 1 च्या मधात पाहिजे. तर एकही फेल झाला, हे 2 पास होते, पण एकानं बिघडवलं ना काम, एक विषयामध्ये फेल झाला, फेल. पोरी मार्कशीट काही कामाची नाही मग, असं आहे. म्हणून अशा परिस्थितीत हे पीएमएफ नाही. म्हणून हे टेबल जरी आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं असंच बनवतो, पण ह्या टेबलला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बोलणार नाही. पहिला वाला जो एक्झाम्पल झाला त्याच्यात हे पीएमएफ चेक झाला होता, माहित आहे? पहिला एक्झाम्पल मी फरक सांगून राहिलो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पीएमएफ अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या टेबलमध्ये 2 लाईन जरूर लिहितो आपण, पण माझा बोलायचा अर्थ आहे प्रत्येक टेबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा नसते. टेबल जरी असा असतो परंतु प्रत्येक टेबल नसते. पहिला प्रॉब्लेम आहे काऊन की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स मध्ये मी सांगितलं आहे की पहिली लाईन एक्स ची पाहिजे, दुसरी पी ऑफ एक्स ची पाहिजे, पण पी ऑफ एक्स पीएमएफ असलं पाहिजे. तर पहिला जो प्रॉब्लेम झाला तो सक्सेसफुल झाला, याच्यात पीएमएफ होता हे वाला पहिल्या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. देअरफॉर इट इज सॅटिस्फाइंग बोथ. हेन्स, आणि म्हणून तुम्ही म्हणत होतो जे प्रॉब्लेम आपण 3-4 सोडवले त्याच्यात मी टोटल लावत होतो, माहिती आहे? सम ऑफ पी एक्स मस्ट बी 1. दॅट इज द व्हेरिफिकेशन. तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी व्हेरीफाय करायला म्हणत होतो की सम ऑफ प्रोबॅबिलिटी 1 यायलाच पाहिजे. याच्यासाठीच म्हणत होतो की पीएमएफ काय ते. आता त्याचं महत्व समजलं असं. ओके. परंतु हे जे टेबल आहे इट इज नॉट प्रोबॅबिलिटी, हे पीएमएफ नाही. म्हणून हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. माझ्या अशा टाईपच्या टेबलमध्ये अशा टाईपचाच टेबल असतो, परंतु हे प्रोबॅबिलिटी पीएमएफ पाहिजे. लेट अस टेक थर्ड. झाला प्रॉब्लेम झाला, एवढंच आहे. पण प्रॉब्लेम तोच. चेक वेदर दिस हे लाईन ऑफ पी एक्स इज पीएमएफ ऑर नॉट, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्याच्या हे 2 कंडिशन आहेत. ठीक आहे. सध्या तुम्ही पहिले ऑब्झर्व करा. बोला, हे सर्व ऑब्झर्व करून घ्या. these all numbers म्हणजे these are answers of probabilities p of x. these are in between 0 and 1. जमलं? देखो all the numbers are. ऑब्झर्व करायचं आहे, बाकी काय. दुसरं, यांचं सर्वांचं सम घ्यायचं आहे, ते 1 आलं पाहिजे. पहा टोटल मारा बरं तिघांची, चौघांची, खालच्याची, वरच्याची नाही. बोलो 0.6 1.2 2 होते. या चौघांचं सम 2 येते. याचा सम किती यायला पाहिजे? 1. इथं सेकंड कंडिशन फेल होऊ नये. कोणती कंडिशन फेल झाली म्हणजे तो पप्पू फेल झाला. पी ऑफ एक्स फेल. इट इज नॉट पी ऑफ एक्स. पण लिहिताना तुम्हाला फेल हो की पास हो, पोरी सप्लिमेंटरी भराच लागते फेल व्हायसाठी. म्हणून इथं पहा कसं लिहायचं. पुट x equal to 2, 0. Put x equal to 4, 0.4. Put x equal to 6, 0.6. Put x equal to 8. ठीक आहे. तर सध्या मी एवढं लिहितो. पहिली कंडिशन पास आहे लिहायला लागेल तुम्हाला.
जेवढे जेवढे विषय निघाले निघू द्या. We observe that all p of c is less than equal to all x लिहितो. छोटा मोठा चालते म्हणून. ठीक आहे. हे सर्वचे सर्व आन्सर आपले 0 आणि 1 च्या मध्ये आले. हे पहिली कंडिशन पास. बट व्हॉट अबाउट सेकंड कंडिशन? And second condition, p of sum of all p of डायरेक्ट हे घेता येते सम. हे आहे ना, हे असं लिहिता येते. 0.2 प्लस 0.4 प्लस 0.6 प्लस 0.8 डायरेक्ट मिस करू नका. इट इज 2. इट इज नॉट इक्वल टू 1. 1 यायला पाहिजे होती, नाही. म्हणून सेकंड कंडिशन फेल दाखवली आपण. हेन्स गिवन p of is not p of हे PMF नाही. आणि या टेबल जरी आपलं असंच टेबल दिसते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा, वारंवार सांगून राहिलो, परंतु हे पहिल्या लाईन मध्ये तर एक्सच्या व्हॅल्यू ते बरोबर आहे, परंतु हे PMF नसल्यामुळे या टेबलला सुद्धा आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल बोलणार नाही. इज इट ओके? हे एक्स ची लाईन आहे, हे पी ऑफ एक्स म्हणजे PMF असलं पाहिजे तरच. काऊन की याचा सम घेऊन पाहा लागतं त्याच्यासाठी PMF प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये. खूप कमी टर्मिनॉलॉजी समजून देण्यात आली आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट समजा आणि पुढे जा. चला, नाही तर कसं होईल, हे चॅप्टर तर पुढे पुढे चालणार आहे पण समजणार काही नाही तुम्हाला. पहा, आपण याले PMF प्रोबॅबिलिटी मास फंक्शन बोलतो. फंक्शनचा सिम्बॉल नाही तरी आपलं असं राहत होतं माहित आहे. अशाच्या ऐवजी आपला सिम्बॉल आहे असं. एक्स छोटा मोठा चालते म्हणा. मोठा एक्स म्हणजे इट इज अ सिम्बॉल ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, आणि एक्सच्या ज्या व्हॅल्यूज असतात हे वाल्या ते छोट्या एक्स म्हणून असतात. ते जाऊ द्या. सध्या हे पहा, सिम्बॉल पहा तुम्ही. दिस इज आपलं जनरल फंक्शन आहे, फंक्शनचं सिम्बॉल, आणि हे आहे आपलं PMFचं सिम्बॉल. ओके. सो फंक्शनच आहे, आणि फंक्शनची जनरल व्याख्या जी माइंड मध्ये मी करून दिली आहे, इट इज सम एक्सप्रेशन ऑफ एक्स. इट इज सम क्वांटिटी इन एक्स. आतापर्यंत असे काही एक्सप्रेशन आले नाही. टेबलमध्ये व्हॅल्यूज होत्या, हे पहा या प्रॉब्लेम मध्ये आलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बनवू शकतो, परंतु सध्या एक तर पहा. तर या P ऑफ एक्स ची P ऑफ एक्स याचे दोन लाईन आहे. एक लाईन अशी आहे, गिवन आहे, P ऑफ एक्स इज इक्वल टू x मायनस 1/3 फॉर x इज इक्वल टू 1 2 3. हे वरची लाईन. एक्सच्या व्हॅल्यूज असतात की नाही टेबलमध्ये 1 2 3 4 5 6. तर सध्या 1 2 3 घ्या, त्याच्यासाठी जो PX आहे एवढा, आणि 3 च्या नंतर ज्या व्हॅल्यूज आहे 4 5 6 ते अदरवाईज त्याच्यासाठी PX 0 आहे असं अर्थ आहे. तर पहिले जाऊ द्या, पहिले मी वरची लाईन तुम्हाला एक्सप्लेन करतो. P ऑफ एक्स. बोला, हे फंक्शन सारखं चित्र दिसते की नाही? आणि फंक्शन इज सम क्वांटिटी ऑफ एक्स, सम एक्सप्रेशन ऑफ एक्स. तर बोला, आपलं इथं एक्सप्रेशन ऑफ एक्स आला की नाही? आता PMF आहे की नाही सांगतो, परत एक एक चेक करू आपण. तर सध्या एक्सच्या व्हॅल्यूज एवढ्या दिल्या आहेत, तर जेवढ्या दिल्या आहेत तेवढ्या वापरा. सध्या टेबल नाही दिलं, समजले का? तर टेबल नाही दिलं, पण टेबल सारखंच तुम्हाला प्रॉब्लेम सोडवा लागेल, काऊन की आपल्याला सवय आहे टेबलची. इकडे या मला, तुम्ही x इज इक्वल टू 1 पुट करा. चला पहा, पुट x इज इक्वल टू 1 इथं करा या फॉर्म्युल्यामध्ये. P ऑफ 1 इज इक्वल टू, बोला, x च्या जागेवर 1 मायनस 1/3 टोटल P ऑफ 1 इंच. आता x ची दुसरी व्हॅल्यू घेतो, पुट x इक्वल टू 2. इथं याच्यात पुट करा, पुट x इक्वल टू 2. P ऑफ 2 इज इक्वल टू, इथं 2 पुट करा, 2 मायनस 1 x च्या जागेवर 2 पुट करा. मग शेवटी x ची व्हॅल्यू 3 पुट करा. इथं
पी ऑफ 3 इज इक्वल टू बोला x ची व्हॅल्यू 3 मायनस 1/3 2 तर जुन्या ह्याच्यात आपलं टेबल असं होतं तुम्हाला सांगतो आणि x च्या नंतरच्या व्हॅल्यू पुट केल्या 4 5 6 ते इथं नाही करायचं. हे जे फॉर्म्युला आहे फंक्शनचा हे फक्त या 3 व्हॅल्यू साठी आहे. मग नंतरच्या व्हॅल्यू तो असंच डिफाईन करत राहते. ते फक्त आता 4 5 6 7 8 9 याच्यासाठी px 0 आहे ते काही घेऊ नका सध्या. पहिले मेन लाईन हे वरच आहे. याचा इतर जर जुन्या 2-3 प्रॉब्लेमची व्यवस्था पाहिली तर हेच प्रॉब्लेम तुम्हाला असं विचारलं गेलं होतं. आता टेबल बनवायचं नाही. हे प्रॉब्लेम तुमचा समजा पहिला दुसरा तिसरा विचारलं ना तो या टाइप मध्ये विचारला. तो x च्या व्हॅल्यू 1 2 3 दूसरा p ऑफ 1 हे देखो x इक्वल टू 1 पुट किया तो p ऑफ 1 इज 0. पुट x इक्वल टू 2 p ऑफ 2 इज 1/3. टेबल काढायची गरज नाही पण टेबल ना आपल्याला व्यवस्थित समजून म्हणून काढून राहिलो. पुट x इक्वल टू 3 इथं p ऑफ 3 आहे 2/3. तर हेच प्रॉब्लेम असं न विचारता असं तुम्हाला टेबल मध्ये मागच्या फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. सो या टेबल पासून तुम्हाला गेस करायचं आहे हे पीएमएफ होईल की नाही. आणि पीएमएफ चेक करायसाठी तुम्हाला 2 कंडिशन पास करावं लागते. बोला हे तिन्ही आन्सर्स प्रोबॅबिलिटीच्या 0 आणि 1 च्या मधात असले पाहिजे. 0 चालते आणि सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. तिघांचं सम घ्यावं किती होते ओव्हरऑल. इज इट 1? यस. तो पास हो गया. पी ऑफ एक्स पास हो गया एंड इट इज पी ऑफ. तुम्हाला टेबल काढायची गरज नाही. या फॉर्म्युल्यापासून आपण अशा पद्धतीने लिहत असतो. ठीक आहे. सो देयर हियर we observe that the पहिली condition and sum of all px. क्या लागेल yes sum of all px का मतलब क्या है. p of 1 plus p of 2 plus p of 3. ठीक है. इज इक्वल टू p of 1 0 p of 2 1/3 p of 3 2 इज इक्वल टू 1. ठीक है. दिसत आहे बरोबर. देयरफॉर बघा दोन्ही कंडिशन पास झाल्या तर हे टेबल मध्ये हेच प्रॉब्लेम असं विचारलं जाते. पण हे पीएक्स जे असते ना कोणत्याही टेबल मध्ये हे पण असं फंक्शन सारखं असते म्हणून तो फंक्शन म्हणतात ना. फंक्शनची जी रिअल व्याख्या आहे इट इज सम एक्सप्रेशन ऑफ एक्स. हे देखो एक्सप्रेशन ऑफ एक्स दाखवलं तुम्हाला. आणि पुढच्या व्हॅल्यूज साठी टेबल कंटिन्यू होते 4 5 6 7 परंतु 4 5 या लाईन मध्ये आहे आणि त्याचा पीएक्स किती राहील 0. याचा 4 5 6 मग या किती सम घेतलं ते 0चा समचा काही फायदा नाही. ते जाऊ द्या. आता त्याचं काही टेन्शन घेऊ नका. नंतर पाहू. मेन पीएक्स एवढं पहा आणि एक्सच्या व्हॅल्यू हे. ठीक आहे. हो गया सगळं पास झाला. देयरफॉर गिवन px इज pmf. That's all. या टेबलची मला आवश्यकता नाही. याच्यासारखाच प्रॉब्लेम घेतो. डिटरमाइन के such that the following function हे जे फंक्शन आहे ना is of pmf. या वेळेला pmf दिला आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये pmf शो केला होता की नाही. नाउ सी दिस pmf हे लास्ट प्रॉब्लेम सारखा आहे.
ठीक आहे ना, याच्यात एफ ऑफ एक्स सारखं एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, सो आपण करू ना. तो फाइंड के, याच्यात के एक अननोन आहे. सो सर दॅट द फॉलोइंग फंक्शन इज पीएमएफ. हे पीएमएफ होय. ठीक आहे, मी एक काम करतो, गिवन असा लिहितो पी ऑफ एक्स इज इक्वल टू, हे वरचीच लाईन खास आहे बघा ना, हे असं एक ब्रॅकेट लिहिलं आहे तुमचं. तर हे ब्रॅकेट म्हणजे कॉम्बिनेशन आहे. 11वीत तुम्हाला कॉम्बिनेशन शिकवत आहे. जसं एन सी आर, एनएस तुम्ही असं ब्रॅकेट लिहू शकता. सिम्बॉल आहे त्याचं कॉम्बिनेशनचं. आणि याला सोडवायची मेथड आहे फॅक्टोरियल एन अपॉन फॅक्टोरियल आर अपॉन एन मायनस आर. हे एनसीआरचा सिम्बॉल आहे. हे बघा, हे जे काढलाय मी इथं, म्हणून 4C वरचा नंबर वर लिहायचा आणि खालचा खाली लिहायचा. हे सिम्बॉल आहे एनसीआर. याला सोडवायचं हे फॉर्म्युला आहे. सो आय राईट, मला याची सवय नाही आहे अशी, याची सवय नाही आहे, याची सवय आहे जास्त. सो असं राहू देतो. दिस इज पी ऑफ एक्स. ठीक आहे, याला इक्वेशन 1. माझ्याजवळ एक्सच्या व्हॅल्यू सुद्धा दिल्या आहेत. ठीक आहे, फॉर एक्स इज इक्वल टू 0 1 2 3 4. हे जे खालची लाईन आहे ना, पी एक्स इज डिफाइंड इन 2 पार्ट्स. एक पहिली लाईन ही आहे, दुसरी लाईन ही आहे. दुसरी लाईन 0 आहे, ते काही कामाची नाही. इथं जी खालची लाईन आहे 0, हे काही जास्त कामाची नसते. अदरवाईज या 4 च्या नंतरच्या जे एक्सच्या व्हॅल्यू आहे की नाही, सो ते इथं असतात. आणि त्याच्यासाठी पी एक्स 0 आहे. हे बिन कामाची लाईन आहे, पण त्याची स्टाईल आहे लिहायची. पी ऑफ एक्स लिहिण्याची या चॅप्टर मध्ये अशी स्टाईल आहे. जाऊ द्या, स्टाईल आहे तर या 0ला लात मारून द्या. अँड यूज दिस पार्ट ओनली. तर एक्सच्या एवढ्या व्हॅल्यूज आहे अँड हे पी ऑफ एक्स. ठीक आहे, चला आपण सर्व प्रोबॅबिलिटी काढून घेऊ मागच्या प्रॉब्लेम सारखं. अँड दिस इज गिवन ॲज पी ऑफ, हे आहे आपलं काय म्हणते पीएमएफ होय. ते नंतर पाहू. पहिले तुम्ही यांचे हे पुट करून आन्सर काढा. पुट एक्स इक्वल टू 0 घ्या. के 4C0, 4C0 1 बनते. NC0 काही फॉर्म्युले सी चे आपल्याजवळ आहे. NC0 इज 1. तर k into 1 is equal to k. Put x equal to 1 याच्यात. ठीक आहे, याच्यात का p of 1 is equal to 4C1. x च्या जागेवर 1. ठीक आहे, तर 4C1 आहे ना, NC1 चा फॉर्म्युला n आहे. खाली 0 असलं तर आन्सर 1, खाली 1 असलं तर आन्सर इज. तुम्ही याला सोडू शकता. याचा आन्सर 4 होते, 4k. पुट एक्स इक्वल टू 2. जेवढ्या एक्सच्या व्हॅल्यू आहे ते सर्व याच्यात पुट करा. p ऑफ 2 k इथं याच्यात करा. x इक्वल टू 2 4C2. याला सोडवा. k इंटू 4 ला 4. हे एक तर या फॉर्म्युलेने करा, नाही तर एक रेड्यूस वाली फॉर्म्युलाची मेथड आहे. 4 ला 2 वेळे रेड्यूस करा. 4 into 3 अपॉन फॅक्टोरियल 2. हे कॅन्सल हो जातं. 6k राहते. ठीक आहे, आता x इक्वल टू 3 आणि 4 पुट करायचं आणि प्रॉब्लेम संपण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे, सो पुट x इक्वल टू 3. याच्याच खाली लिहू p ऑफ 3 इज इक्वल टू, हे याच्यात पुट करा. पुट x इक्वल टू 3 k इंटू 4C3. याच्यासारखा सोडवा. 4 ला 3 वेळ रेड्यूस करा. 4 3 2 अपॉन फैक्टोरियल 3. ये कैंसिल हो गया. 4k बचा. आखिरी पुट x इक्वल टू 4. बस याच्यात 4 k इधर x इक्वल टू 4. 4 3 4. It is 1. ये 1 येता. N C N is also 1. हे दोन्ही 1 राहते.
ठीक आहे. सो यक्सच्या व्हॅल्यू सर्व घेतल्या मी 0 पासून 4 पर्यंत. आता हे जे पी एक्स होय की नाही, हे पी एक्स आपल्याला पीएमएफ दिलाय, लक्षात ठेवा. तो पीएमएफ दिलाय म्हणून आता याच्या कंडिशन प्रूव्ह नाही करायच्या आपल्याला, याच्या कंडिशन प्रूव्ह नाही करायच्या. हे पीएमएफ दिल्यामुळे ऑलरेडी हे दोन कंडिशन पास करते. म्हणजे ऑल प्रोबॅबिलिटी जे उत्तर आले की नाही ते मस्ट लाय बिटवीन 0 and 1. आणि दुसरी कंडिशन सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. बोलो हे पीएमएफ आहे सिन्स म्हणजे गिवन. ठीक आहे. px is a pmf, therefore sum of all probability is 1. बस यानं तुमचा आन्सर येईल. सेकंड कंडिशन और सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी कोणत्या हे सगळ्या जेवढ्या लिहिल्या आहे तेवढ्या p of 0 plus p of 1 plus p of 2 plus p of 3 plus p of 4 is equal to 1. यालाच म्हणतात सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी. एक एक पुट करा. बोला पी ऑफ 0 चा आन्सर के आहे, पी ऑफ 1 चा आन्सर किती आहे 4k, पी ऑफ 2 चा आन्सर आहे 6k, पी ऑफ 3 चा आन्सर आहे 4k, याचा आहे k आहे ना, इज इक्वल टू 1. संपलं. सोडून घ्या. आन्सर आलेला आहे. दॅट्स ऑल. बोला ते झाला 10 आणि 5 15 16k इज इक्वल टू 1. देयरफॉर k की व्हॅल्यू क्या. ठीक आहे. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. काढला आपण.